महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची मोठी कोंडी झाली आहे। राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना महावितरण अंतर्गत राबवली जाणारी सौर कृषी ऊर्जा वाहिनी 2.0 योजना शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेतच थेट बनावट बँक गॅरंटीचा घोटाळा। या योजनेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंत्राट मिळवताना कंपन्यांना बँक गॅरंटी देणं बंधनकारक होतं, पण काही कंपन्यांनी थेट बनावट शिक्के खोट्या बँका दाखवून गॅरंटी सादर केल्या। जेव्हा महावितरणाने गॅरंटी वटवायला बँकाकडे पाठवल्या तेव्हा बँकांनी सांगितलं या गॅरंटी आमच्या नाहीत आणि इथूनच घोटाळ्याचा पर्दाफाश झाला। या घोटाळ्यात सुमारे 122 कोटी 85 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची माहिती आहे। हिंगोली, परभणीसह राज्यातील 6 शहरांमध्ये छापेमारी सुरू आहे। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी तर थेट आरोप केलाय की या योजनेत 10,000 कोटी